नमस्कार, मी प्रतीक देशपांडे, विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्ष. कालच अमित साहेबांचा विद्यार्थी सदस्य नोंदणीचा दौरा झाला. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क साधत असताना, विद्यार्थ्यांशी बोलत असताना पेंढारकर कॉलेजच्या काही अडीअडचणी त्यांनी अमित साहेबांच्या कानावर घातल्या. तातडीने आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं डोंबिवली शहराचं शिष्टमंडळाने मॅनेजमेंटवर धडक दिलेली आहे. त्या संदर्भात पिण्याच्या पाण्याची समस्या जी काही आहे ती सोमवार दुपारी 12 वाजेपर्यंत ही सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यानंतर कॅन्टीन मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. हे सर्व प्रॉब्लेम, वॉशरूम्स असतील, स्टुडंटची स्टाफचं जे काही टीचिंग असेल, या सगळ्या संदर्भात मॅनेजमेंटला आज एक निवेदन देण्यात आलं. या निवेदनाच्या अगेन्स्ट मॅनेजमेंटने आम्हाला सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत वेळ मागितला आहे. सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत हे सगळं झाले नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह, तर मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे पेंढारकर कॉलेजच्या मॅनेजमेंटवर एक तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांना देण्यात आला.